एक ब्रेकिंग बातमी समोर येते। पुण्यातील काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी राडा घातलाय। संघटनेतील पद वाटप करण्यावरून भांडण झालंय। जिल्हा उपाध्यक्षाला लाथाबुक्याने मारहाण केली गेली आहे। काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षासह 4 जणांकडून ही मारहाण केली गेली आहे। काँग्रेसमधील अंतर्गत वाद त्यामुळे चव्हाट्यावर आलाय। मारहाण प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेलाय। तर पुण्यातून ही बातमी समोर येते। काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी राडा केलाय। संघटनेतील पद वाटप करण्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झालाय, भांडण झालंय। तर या भांडणात जिल्हा उपाध्यक्षाला लाथाबुक्यांनी मारहाण केली गेली आहे। काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षासह 4 जणांकडून ही मारहाण केली गेली आहे। त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आणि त्यातच पुण्यातील काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। दरम्यान या मारहाण प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेलाय। तर पुण्यातील काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी राडा केलाय। पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आपापसात भांडण झालंय। संघटनेतील पद वाटप करण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये हे भांडण झालंय। पद वाटप करताना व्यवस्थित पद वाटप झालं नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं आणि त्यातूनच हा राडा झाला, भांडण झालंय। यावेळेस जिल्हा उपाध्यक्षाला लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे। काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षासह 4 जणांकडून ही मारहाण केली गेली आहे। त्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेत। अमोल, काँग्रेसमध्ये नेमका हा अंतर्गत वाद काय आहे आणि ही मारहाण होण्याचं नेमकं कारण काय आहे? प्रामुख्याने यामध्ये असं म्हटलं येतंय की आमिर शेख जे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्यात आणि जे स्थानिक नेते आहेत पुण्यातले त्यांच्यामध्ये हा वाद झालेला आहे आणि हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचलेला आहे। 2 दिवसापूर्वी सुद्धा काँग्रेस भवनमध्ये अशाच पद्धतीचा राडा झालेला होता आणि कालही हा दुपारी राडा झाल्यामुळे काँग्रेसमधली जी गटबाजी आहे ती उफाळून आलेली आहे हे यामध्ये पाहायला मिळते। प्रामुख्यानं पद वाटपावरून हे भांडण झाल्याची माहिती आहे का आणखीन काही यामध्ये कारण आहे याचा सुद्धा तपास आता पोलीस करतायत। ज्याला मारहाण झालेली आहे त्या काँग्रेसच्या पुण्यातील पदाधिकाऱ्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलीस आता यामध्ये गुन्हा दाखल करतात का हे पाहणं महत्वाचं आहे। पण काँग्रेसच्याच NACAच्या अध्यक्षांनी या पद्धतीने मारहाण करणं हे मात्र काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पटलेलं नाही आणि याची तक्रार आहे ती नाना पटोले यांच्यापर्यंत करण्यात येईल असं सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते। पण हा वाद नेमका कशामुळे झालेला आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये। पण प्रामुख्यानं प्राथमिक कारण जे समजलेलं आहे ते पद वाटपावरून खरं तर ही भांडण झाल्याचं समजतंय। काँग्रेसच्या वरिष्ठांकडून हा सगळा वाद मिटवण्याचे प्रयत्न करण्यात येतात, मात्र तरी सुद्धा ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांनी मात्र पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे आणि याबद्दलची FIR आहे ती आता नोंदवण्यात आलेली आहे। गुन्हा नेमका कधी दाखल होतो हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की या संपूर्ण मारहाणीमध्ये ज्यांना मारहाण झालेली आहे त्याच्या अंगावरचं जे सोनं होतं ते सुद्धा यामध्ये लंपास झालेलं आहे आणि त्यामुळे याची गंभीरपणे दखल घेऊन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। जी, धन्यवाद अमोल दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।